मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार का या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यात। आज शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची संध्याकाळी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीमधील महाराष्ट्र सदनमध्ये संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महापौर पद स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे। महापौर महायुतीचा होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी असा सवाल राऊतांनी केलाय। हॉटेलमध्ये नगरसेवकांना लपून ठेवण्यासाठी वेळ का येतोय असा सवाल देखील राऊतांनी केलाय। तर दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरवला जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय। शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीच्या चक्रा माराव्या लागतात या शब्दात त्यांनी टीका केली आहे। दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या फार मनावर घेऊ नका। महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं, विकत घेण्याचा प्रयत्न करणं, आमिष दाखवणं, दहशत दाखवणं, फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा। तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो, एखादा नगरसेवक, एखादा आमदार, एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून आला असेल तर पुढली 5 वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे। जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा। एकनाथ शिंदे और उनके 40 लोग जो अपने आप को हम शिवसेना है असली, उनको दिल्ली में जाना पड़ रहा है झुक कर। ये शिवसेना है क्या? बाला साहब ठाकरे अगर होते तो उनको एक कान के नीचे लगाकर बाहर निकाल देते। ये लाचार लोग हैं, ये लाचार लोग हैं। उनको स्वाभिमान नहीं है, उनको अभिमान नहीं है, उनको अस्मिता नहीं है। बस उनको सिर्फ सत्ता चाहिए और सत्ता के लिए दिल्ली के तलवे चाटने के लिए ये लोग तैयार हैं। केडीएमसी मधले आमचे 2 नगरसेवक दिसत नाहीत हे खरं आहे असं राऊतांनी म्हटलंय। आमचे 2 नगरसेवक दिसत नाहीयेत, कायदेशीर कारवाई होईल असं राऊतांनी म्हटलंय। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर विभागामध्ये वॉच डॉग ठेवण्यात आलेले आहेत। भाजपच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत असं देखील राऊतांनी म्हटलंय। असं आहे की खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाहीयेत, त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। गटाची स्थापना करताना ते आमच्या जवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात। एकनाथ शिंदे आणि आमचे 40 आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना। मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का, कोणालाच काहीच कल्पना नसते, हे असे पक्षांतर करत असतात। त्याच्यामुळे नगरसेवकांमध्ये त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार? भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत। त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की या माणसावर लक्ष, म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष, म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे। ते कुठे जातात, काय करतात, कुठे बसतात, त्यांचे फोन, किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लँडशाडमध्ये कैदखान्यात आहेत त्यांचे फोन टॅप केले जात आहेत। मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे।